साहेब चहा. साहेब किती दिवस काळजी करत बसणार? असं किती दिवस वाट बघत राहणार साहेब? तर माझी बहीण चिमणाबाई सापडत नाही तर साहेब एक गोष्ट बोलू का? सॉरी, म्हणजे अशा पेशंटला बरं व्हायला भरपूर वेळ जातो. लवकर असे पेशंट बरे होत नाहीत. कधी कधी महिन्याभरात बरे होतात, कधी वर्षानुवर्ष जातात. काहींचं आयुष्य जातं, ते असेच बेडवर पडून राहतात. आपण किती दिवस वाट बघणार? आशेवर आशावादावर जगतोय मी आजकाल. ऑक्सिजनवर माणूस फक्त श्वास घेतो, ऑक्सिजन. पण आशेवर माणूस जगतो. माझं तेच चाललंय आजकाल. हा कधीतरी उठेल, मला सांगेल माझी बहीण कुठे आहे, तिचा ठाव ठिकाण मला सांगेल. त्या आशेवर जगतोय मी. मला हा आशावाद तुटू द्यायचा नाही, तो तुटू नये म्हणून मी अतिशय कटाक्षानं निकालानं प्रयत्न करतोय. साहेब मी समजू शकतो. आपल्या जवळचा माणूस जेव्हा लांब जातं ना, तेव्हा मनाला काय वाटतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोणी नाही समजू शकत. श्यामल बघ असो साहेब, पण किती दिवस? आहे ते 2 कॉन्स्टेबल ठेवा, ते डिप्लॉय करा. मी असतानाही मी नसतानाही हॉस्पिटलमध्ये तो माणूस वेश बदलून आला होता इथे, तो येऊ शकतो, दगा फटका करू शकतो. ते डिप्लॉय करा. 2 कॉन्स्टेबल येतात 24 तास 48 तास. हो साहेब. तुम्ही आता आलटून पटून घरी जाऊन या. घरचे वाट बघत असेल तुमची. नाही साहेब, थांबतो इथं. आता जा म्हटलं ना घरी. ठीक आहे साहेब, मी तुम्हाला डब्बा घेऊन. अजिबात नाही. अहो साहेब नको, जा तू. ठीक आहे पट्टी कशाला काढतोयस ते? साहेब, पट्टी बघून आई परत काळजी करेल, 100 प्रश्न विचारेल. नको, काढतो. येतो साहेब. साकेत, साकेत, हे किती महत्वाचा होऊन बसलास तू माझ्यासाठी. तिरस्कार केला मी तुझा. तुझ्यासोबत काय घडलं, कसं घडलं, काही माहित नाही मला. मला सांगितलं की तू माझ्या भेडीला पळून घेऊन गेलास. कुठं बोलतायत ते? आता सांग की, अगापासून माणसाची कान फुटेपर्यंत बोंबलत होता. नाव सांग. बंटी नाव आहे माझं. बंटी? अरे किती छान नाव आहे तुझं. तुला चॉकलेट पाहिजे ना? थांब. अहो नको ताई, तुम्ही आज द्याल त्याला, तो उद्या परत मागल. कुठनं देऊ म्या? उद्याच उद्या बघू. आता त्याचं मन नको मोडायला. थांब हा. अहो ऐका तर, खायला मिळत का तुला? बस. काका 10 बरं चॉकलेट द्या. धर. बंटी तू रंजे, अगं नग काळजी करत बसूस. हे बघ, सकाळपासून काही खाल्लं बी नाहीस तू. घरी आला नाही माझा, कशी भूक लागल मला. हे बघ, आवाज बघतेस तुझ्या कर. सुधिया, आहे काय अक्कल बिकल आहे का नाही तुला? काहीचा हार्ट अटॅक न जीव गेल्यानंतर अक्कल येणार आहे तुला? हा वर हानू करट्ट, हानू करट्ट, हानू करट्ट. आहे अगं, आधी शांत हो. काय शांत हो? तुला एवढे फोन केले मी, एक फोन नाही उचलला तू माझा. आहे शांत हो. अगं ड्युटीवर होतो मी. असली कसली मरणाची ड्युटी तुझी की तुला घरी सोडा ना. आग लावते तुझ्या ड्युटीला त्या. हा चला, सुधाकर भाऊजी घरी आले म्हणजे लय जोरात नव्हतं लागलं ह्यांना. वाचले मी. आहे अगं, नको असं बोलू. शांत हो. आहे अगं, महत्वाच्या गोष्टी घडत होत्या ना, म्हणून तुझा फोन नाही उचलता आला. तुला फोन करता पण नाही आला मला. बरं, इथून पुढं असं नाही होणार. हा हा, आता असं करत असू द्या. परत दरोडा पडला, खून पडला ना कोणाचा, की त्या खुनाच्या माग आणि त्या दरोड्या पडणाऱ्याच्या माग हिला पळायला घेऊन जा. म्हणजे तिला कळेल कसं काम असतं ते तुझं.
अहो भाऊजी कुठं होतात तुम्ही? घरातली सगळी किती काळजी करत होती. अरे सुद्या पण मग तू होता कुठं? ते मी हे बघ सुद्या, म्हणजे ना मला माहितीये का तुझी बायको गेली आहे, एकटा असतो. तुझं काही लपडं बिपडा असेल ना तर सांग मला, मी लगीन लावून देते तुझं. काय बोलतेस? कुठून कुठे गेलीस? तसं काय नाहीये. अरे मग सुद्या बोल की, कुठं गेला होतास रे तू? सुद्या अरे सांग ना बाबा, कुठं होता तू? का मूग घेऊन ग बसलाय? सांग ना कुठं होता? आर्याताईंचा मित्र साकेत सापडलाय. त्याचा अपघात झाला होता, आम्ही त्याला शोधून काढलंय. कुणीतरी गावात अफवा पसरवलेली की आर्याताई त्याच्यासोबत पळून गेल्यात. तसं काही झालं नाहीये. कुणीतरी गावातलंच आहे ज्यांनी आर्याताईंना लपवून ठेवलंय. गावातलंच कोणीतरी. तो जो कोणी आहे ना त्याने आर्याताईंसोबत नक्कीच काहीतरी वाईट केलं. भाई ऐकावं ते समजून नवलंच आहे की र. माझ्या माधुरीचं बी असं काही झालं नसेल ना.